लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बुद्धगया बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे, दीपक केदार। मनमाड येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची जाहीर सभा संपन्न। बातमी मनमाड येथून। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड येथे ऑल इंडिया पॅन्थर सेनेची जाहीर सभा एकात्मता चौकात उत्साहात संपन्न झाली। सर्वत्र न्याय, समानता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच महाबोधी, महाविहार, मुक्ती, संविधान व आंबेडकरी स्वाभिमानावरील हल्ल्याचा निषेध या मुद्द्यांवर ही सभा घेण्यात आली होती। सभेच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार हे होते। प्रारंभी बुद्ध भीम गीतांनी सभेची सुरुवात झाली। दीपक केदार यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। मार्गदर्शन करताना दीपक केदार म्हणाले, भारत हे धर्मसत्तेवर नव्हे तर संविधानावर चालणारे राष्ट्र आहे। संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। बुद्धगया येथील महाबोधी, महाविहार हे बौद्धांचे पवित्र स्थळ असून ते बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावे। ते पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्यासारखे अमानुष कृत्य लोकशाहीला कलंकित करणारे आहे। तसेच अनिल मिश्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेले वक्तव्य हे राजद्रोहा समान असून अशा मनुवादी विचारांना पॅन्थर सेना कधीही सहन करणार नाही। दीपक केदार यांनी लंडन स्थित प्रेम बिराडे यांच्याशी संबंधित जातीय अन्यायावरही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। आम्ही पॅन्थर आहोत, इतिहास आम्ही विसरत नाही। आम्ही अहिंसेच्या, बौद्ध विचारांच्या आणि संविधानाच्या शक्तीनेच प्रतिकार करू, असे त्यांनी ठामपणे सांगितले। या सभेला मनमाड शहराध्यक्ष प्रदीप साळवे, चांदवड तालुकाध्यक्ष बापू जगताप, युवा जिल्हाध्यक्ष शेखर पगारे, नांदगाव तालुकाध्यक्ष विकास लहिरे, युवा शहराध्यक्ष बाळा साळवे तसेच वैभव धीवर, नाना पगारे, अविनाश साळवे, सूरज शिखरे, तुषार डोके, आनंद अंकुश, सिराज शेख, पिपशी साळवे, रुपेश भोळे, किशोर भाटे, राकेश पगारे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू लहिरे यांनी केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.